हाय मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा मागचा ब्लॉग तो बघितला असेल सोमनाथमधला, आणि आज आलो आम्ही द्वारकाला. तुम्हाला बोललेलोच मी मागच्या ब्लॉगमध्ये द्वारकाला जाणार आहे. मी आताच पोहोचलो आहे. आमची ट्रेन पण हे बघा इकडे लागली समोर. इकडनं उतरलो आणि तो पोरं बोलले बॅनरचा फोटो काढायचे आहेत. काहीकडे आपण पहिलाच येणार आहेत, वापस कधी यायला भेटलं तर मग आठवून बघून आपण बॅनरचा फोटो तरी काढूया. चालेल. आता आमची रिक्षा पण बाहेर लागलेली आहे. नंतर आता रिक्षामध्ये जाऊन रूम बिम बुक करू. रूममध्ये फ्रेश ब्यूश होऊन लगेच द्वारकाला निघूया. तुम्हाला दाखवतो मी. चालेल, चला भेटूया रिक्षामध्ये आपण. की चलो. हे बघा हा द्वारकाचा गेट. आणि आम्ही मित्रांना रिक्षावाला आम्हाला भेटलेला आहे. आता मी चाललो आहे. आणि हा बघा द्वारकाचा रेल्वे स्टेशन. ही जुन्या काळातली गाडी. आणि हा बघा द्वारका रेल्वे स्टेशन. जुना मुलं काही दिसत नाही. आणि दाखवायला तुम्हाला भेटते का बघूया. ध्वज आपला गाडी. चला तर आपण जाऊया पहिला रूम बघायला. फ्रेश ब्यूश तुम्हाला दाखवतो मी. आमची पण सध्या घाई आहे. चला या जाऊया आपण. मित्रांनो फायनली आम्हाला रूम बी भेटलेली आहे. आणि रूम भेटून लगेच निघालो. पण फ्रेश बी झाले, लगेच घाई झाली आमची. आणि आता आम्ही लगेच चालू द्वारकाला. लेट झाला आहे तर वाजले 10. लगेच आता नाश्ता विष्टा करू आणि लगेच निघू द्वारकाला. पायब्या पडूया पद्धतशीर. आणि बघा आपले टीममेट पण फुल डिंचॅक. पटेल पण भाई आणि पटेल मोर बनवून आला. आणि आम्हाला रूम पण एकदम भारी भेटले. आणि सर्व पसारा पडलाय. चला जाऊया, आपला नाश्ता करूया, नंतर मंदिरात जाऊया. चला बघूया पुढे पुढे काय काय होतं. आणि तिकडं त्रिशूल पण आहे मोठा वाला. तिकडे काय बघा त्रिशूल एक. आणि पटेल बिटेल फुल एकदम मजेत. आणि आता बघतोय, आता दर्शन तर एकदम चांगला आला आमचा. आणि अण्णा गर्दी बघा किती आहे. गर्दी आज सोमवार असून पण गर्दी जरा कमी आहे. मित्रांनो दर्शन पण एक नंबर झाला नागेश्वर यांचा. आणि इथे ना एक मूर्ती आहे, खूप मोठी मूर्ती आहे. तुम्हाला पण दाखवतो मी. तेव्हा शंकरांची खूप मोठी मूर्ती आहे. आणि सर्व इथं गाय माता आहेत. त्यांना खायला प्या देतात, म्हणजे सर्व देतात. सर्वच मंदिराच्या बाहेर असतात अशा या गाय. चला आता आपण दुसऱ्या स्पॉटवर जाणार आहे. आता जाऊया. आता दर्शन तर घेतलेलं आहे. दुसऱ्या स्पॉटवर जाऊया. आणि ऊन पण खूप लागतोय. आणि आमचे पाय पण खूप वाजतात. खाली परत आपले जमीन. चालेल तर आपण दुसऱ्या स्पॉटवर जाऊया. आपल्याला भेटूया दुसऱ्या स्पॉटवर. A few moments later. मित्रांनो राम सेतूचा दगड आहे. हा बघा पाण्यावर तरंगतो. स्टोन इथे गांधा दगड त्यातला. आणि बघा श्रीकृष्ण भांडी घासायला वापरतो ना. आणि चला तर आपण जाऊया खाली तलाव बघायला. रुक्मिणी तलाव आहे तो बघायला जाऊया. चला आपण जाऊया आता. मित्रांनो बघा पूर्ण हा बाजार आहे, शॉपिंग मार्केट फुल. आता मी चालू आहे गोपीनाथ मंदिर. तिकडे चालू आहे. आणखी पण तिथे काय ना काय. हा बघा समोरचा गेट. आणि आम्ही चालू आहे आतमध्ये बघायला. पब्लिक खूप आहे. पाटलांचा बैलगाडा. हो गाय माताजी. तर बघा समोरच मंदिर आहे. तिकडे जाऊया आपण. मस्तपैकी जाऊया, पाया पडूया. नंतर आपल्याला अजून 22 किलोमीटर लांब जायचं आहे. तुम्हाला दाखवेलच मी. चला जाऊया आपण. मित्रांनो बघा काय म्हटलं, हा घ्यायचा द्यायचा खायला. गहू कोचा खिलाय. आणि मी आलो आहे गोपी तलावजवळ. आणि इथे बघा तुम्हाला दाखवतो गोपी तलाव जरा आटलेला मध्ये जाम आहे. गोपी तलाव. चला तर मित्रांनो आपण जाऊया आता दुसऱ्या ठिकाणी. तुम्हाला तिकडे पण दाखवतो. चलो भाई. पहिला मित्रांनो बारकी पोरं कुत्रे आणि मांजरीसोबत खेळतात. आणि अण्णा गायींसोबत खेळतो. फुल राधे अण्णा
बायकोची कधी गेली पप्पी काय माहिती नाही, पण गायची ते घेतोय पहिलंच. अन्ना फुल लेजेंड हो गया रे अन्ना, उसको भी अच्छा लग रहा है. बघितलं मित्रांनो, बारका पोरगा झाला आपला अण्णा. तो बघा पप्पी मित्र. चला तर मित्रांनो, जास्त टाइम पण नको करायला आपण, तर जाऊया आपण दुसऱ्या जागेवर लगेच, भेटूया तिकडेच. मित्रांनो परत आम्ही आलो समुद्राजवळ एकदम. समुद्र हो भाई साहेब कडक वाटतं एकदम, बोटीच्या बोटी. बघा ब्रिज हा नवीनच बांधला आहे आणि फुल पब्लिक उभी आहे. चलेगा मित्रांनो, आपण इथं फोटो काढूया पद्धतशीरवाला एकदम, तुम्हाला पण दाखवतो मी, आणि खूप मजा येणार आहे. आणि हा नवीनच ब्रिज बांधला इकडेच आहे. चला आम्ही पण काढतो, या बघूया आपण फोटो. मित्रांनो व्ह्यू बघा कसला एकदम भारी आहे इथं ब्रिजवरती. आणि ही आमची रिक्षा निघाले. चला आम्ही पण निघालो आता, फटाफट चाललो आहे. ब्रिजच्या वरतून चाललो आहे आम्ही. माझ्या इथे बघायला तुम्हाला दाखवतो बघा. मित्रांनो आम्ही मगाशी पोचलो. काढाय काय भेटला नाही एकदम गर्दीमुळे. आता आम्ही पोचलो भेट द्वारकामध्ये. तुम्हाला ब्रिज तर बघितला असेल, त्या ब्रिजवरून आम्ही गेलो होतो. आता भेट द्वारकामध्ये आहे का सुदामाला कृष्णाने भेट दिलेली, त्याचं नाव भेट द्वारका पडला. तर सुदामा खूप गरीब होता आणि सुदामा एक दिवशी गेला कृष्णाजीकडे, तांदूळ घेऊन गेला फक्त. कृष्णाला माहीत पडलं हा खूप गरीब आहे. तर सुदामाला डायरेक्ट तिची द्वारकाच ही केली, भेट मागून दिली. द्वारका बघू शकता समोर, ही द्वारका आहे. आणि आतमध्ये पण खूप बघायसारखं आहे, खूप प्राचीन एकदम बघायसारखं आहे. चला तर आपण जाऊ दुसऱ्या ठिकाणी, तुम्हाला दाखवतो मी. चला जाऊया. मित्रांनो बघा सोन्याची द्वारका. आम्ही आतमध्ये जायच नाही, चाललो बाहेरूनच. चला जाऊया मग आता आपण. तिथं आम्हाला लेट होतोय. भारी एकदम बघायसारखा. मित्रांनो आता आलो आम्ही रुक्मिणी मंदिरमध्ये, तुम्हाला दाखवतो. असा बोलला होतो द्वारकामध्ये आल्यावर द्वारकेच्या पाया पडून फायदा नाही, रुक्मिणीच्या मग पाया पडायला लागतो, तेव्हा द्वारका पूर्ण होते फिरून, म्हणजे धाम पूर्ण होतो आपला. रुक्मिणी ही करूनच जायला लागते. हे बघा समोर मंदिर आहे, खूप सुंदर आहे. आणि सेम द्वारकासारखाच केला आहे पूर्ण टेक्स्चर आतमधला, असं बाहेरून बघायसारखं आहे. बघा आणि पब्लिक पण खूप आहे, गर्दी. मंदिर पण खूप सुंदर एकदम आहे. चला तर जाऊया आपण आतमध्ये, बघूया आतमध्ये आपल्याला भेटतोय काय आपला फोन घेऊन, तर आपण जाऊया. चला मित्रांनो फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आमची यात्रा पूर्ण झाली, पूर्ण झाली. काही इकडंच करायचीच असते. आणि सर्वांची आता आमची पहिला आहे धाम. आणि अण्णा तरी धाम कितना हुआ? 4 पूर्ण. गावडे तुझे? पटेल तुझा? माझा पण पहिलाच आहे. आणि हे मागच्या टायमा जाऊन आलेले आणि अण्णाचे 4 धाम आहे ना. ज्योतिर्लिंग कितना हुआ जरा? 8. गावडे तुझे? 5. माझे पण 5 का माझे ब्लॉग तुम्ही बघितले असतील. आणि आता चाललो आहे मी दुसऱ्या ठिकाणी, तुम्हाला दाखवतो तिकडे पण. नंतर मी जरा बघेल, मग ब्लॉग एंड करेल. आम्ही अजून कुठे फिरणार नाही, दाखवेल तुम्हाला. चला भेटूया तिकडे. मित्रांनो तुम्हाला बोललेलो आता आपल्याला आजचा बाकी आहे आमचा नटकेश्वर देव, तो आता माझ्या पाठीमागेच आहे. आणि आता आम्ही आलेलो सनसेट बघायला. तर सूर्य काय भेटला ना आम्हाला. सूर्य बघा पूर्ण डुबल्यामध्ये जमा आहे. आणि बघा इकडे पण बघायला काय पूर्ण किती लाटा लागलेत बघा. इकडे पूर्ण गुफा झालेत, दगड पूर्ण झिजला. दाखवतो मी फटकेश्वर मंदिर. देव आहे म्हणजे इकडे पिंड आहे मोठी फटकेश्वर यांची. ही तर काम पण चालू आहे सध्या.
हे बघा असं देव आहे. हे बघा असा देव आहे. चालेल तर आता तुम्ही तर बघितलं असेल देव. आता आम्ही पण पाया पडतो आणि लगेच निघतोय रूमवर. आता रूमवर फ्रेश होतो जरा. मित्रांनो तुम्ही आरती आता बघितली असेल. आम्ही निघालेलो घरी जायला तर नेमकी 7:30 वाजता आरती चालू झाली. तर इथे जरा अलगच विषय आहे का आपल्या महाराष्ट्रामध्ये आरती बोलतात इकडे वाजून म्हणजे करतात. का आम्ही मागच्या ब्लॉकमध्ये बघितलं असेल का आम्ही रामेश्वरला गेलेलो तिकडे पण अशी वाजूनच केली आरती. तिथे बोलत नाही. इथं पण अशी केली तुम्ही बघितली असेल. तर चालू आता रूमवर. हर हर महादेव. चला रूमवर भेटूया आपण. या मित्रांनो फायनली मी घरी पोहोचलो. घरी पोहोचून एकदम फ्रेश झालो लगेच. आता मुलं ब्लॉग एंड करतो. मला कसा आवडला तो बघा माझा आजचा ब्लॉग आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ही बघा आमची ग्रुप. चला बोला बोला राधे राधे. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.